Hi students, in last lecture we have completed our topic thermodynamics. This was our fourth topic and the important topic for JEE NEET was thermodynamics. Okay, thermodynamics हा टॉपिक जो आहे तो आपण थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि JEE NEET पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलेला आहे आणि त्याचे काही न्यूमरिकल्स सुद्धा आपण एक 4-5 लेक्चर्समध्ये बघितलेले आहेत. तर JEE NEETच्या एक्झाम्सच्या दृष्टीने थर्मोडायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनॅमिक्स हे टॉपिक खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. ओके, तर आता आपला फिफ्थ टॉपिक आपण आज स्टार्ट करतो आहोत. फिफ्थ टॉपिक फॉर स्टेट बोर्ड इज ऑसिलेशन्स. ऑसिलेशन हा आपला फिफ्थ टॉपिक आहे. ओके, तर ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण 4 टॉपिक पाहिलेले आहेत, आता 5वा टॉपिक ऑसिलेशन्स हा सुद्धा जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे आणि ऑसिलेशन्स हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, ऑसिलेशन्सवर सुद्धा एक्झाम्पल्स विचारले जातात आणि तो सुद्धा समजायला इझी आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ऑसिलेशन्स हा टॉपिक आज आपण स्टार्ट करतो आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत की पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे. व्हॉट इज मीन्ड बाय द पिरियॉडिक मोशन. व्हॉट इज मीन्ड बाय पिरियॉडिक मोशन. ओके, आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय असतं, तर जर एखादा पार्टिकल आहे तो सेम मोशन आफ्टर इक्वल टाईम रिपीट करत असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. म्हणजे सपोज एखाद्या सर्कलवर मूव्ह व्हायचं आहे. सर्कलवर मूव्ह होत असताना सपोज बघा हा सर्कल आहे, सर्कलवर इथे पॉईंट ए आहे, मग पार्टिकल सपोज असा ट्रॅव्हल होतो या डायरेक्शनमध्ये, ए पासून निघाला परत रिटर्न तो एला आला, याला सपोज त्याला 2 सेकंद लागले, तर इथे आल्यानंतर परत तो एला येण्यासाठी टाईम किती लागतो, 2 सेकंद. म्हणजे आफ्टर इच 2 सेकंद हा जो पार्टिकल आहे तो आहे त्या पोझिशनला रिटर्न येतो. बरोबर, म्हणजे पार्टिकल सेम मुवमेंट्स आफ्टर इक्वल टाईम करत असेल तर ते जे मोशन आहे त्याला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन. ओके, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, तर सेम मोशन रिपीट होत आहे आणि रिपीट कसं होत आहे, इक्वल टाईम नंतर. म्हणजे पहिल्यांदा एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी 2 सेकंद लागले, परत आहे त्या पोझिशनला तो रिटर्न आला, परत पुढचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी 2 सेकंद. म्हणजे प्रत्येक 2 सेकंदानंतर ते सर्कल जे आहे ते काय होत आहे, रिपीटेडली ट्रॅव्हल केलं जात आहे. मग अशा प्रकारे द मोशन ऑफ द पार्टिकल इन विच it repeats its motion along the same path after equal interval of time, then the motion is called as the periodic motion. Okay, the motion in which particle repeats itself after equal interval of time. Motion in which particle repeats itself after equal interval of time is called as the periodic motion, or the motion which repeats itself after equal interval of time is called as the periodic motion. मग पिरियॉडिक मोशनचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फर्स्ट एक्झाम्पल, मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. मोशन ऑफ मून अराउंड अर्थ इज अ पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट इज मोशन ऑफ अर्थ अराउंड सन. Motion of earth around sun, it is also periodic motion. Next, motion of minute hand, hour hand, minute hand, hour hand and second hand. Second hand is also a periodic motion. बघा, motion which repeat itself after equal interval of time is called as the periodic motion. जे मोशन इक्वल टाईम नंतर रिपीट होत आहे त्याला काय म्हटलं जाईल, तर पिरियॉडिक मोशन असं म्हटलं जाईल. मग त्याचे आपण काही एक्झाम्पल्स पाहिले. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट काय सांगितलं, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ तो एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाईम घेतो
तेवढंच सेकंड रोटेशनला, तेवढाच टाईम हा थर्ड रोटेशनला घेतला जातो. म्हणजे आफ्टर इक्वल टाईम नंतर ते मोशन काय होत असतं, रिपीट होत असतं. म्हणून ते कसलं आहे तर पिरियॉडिक मोशन आहे. त्याचप्रमाणे मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन किंवा मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन, हे सुद्धा कसलं एक्झाम्पल आहे, पिरियॉडिक मोशनचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मोशन ऑफ मिनिट हँड, अवर हँड, सेकंड हँड इन अ क्लॉक. ओके, क्लॉकमधले मिनिट हँड, अवर हँड आणि सेकंड हँड यांचं जे मोशन आहे हे सुद्धा कसलं आहे, पिरियॉडिक मोशन आहे. म्हणजे 60 सेकंद नंतर सेकंड हँड जो आहे तो इनिशियल पोझिशनला परत येत असतो, बरोबर. 60 मिनिट नंतर तो जो मिनिट हँड आहे, 60 मिनिट नंतर काय होतं तर मिनिट हँड ओरिजिनल पोझिशनला परत येत असतो, बरोबर. मग अशा प्रकारे काय सांगितलं मी तर जे मोशन रिपीटेडली काय होत असतं, ट्रॅव्हल होत असतं किंवा जे मोशन स्वतःला काय करतं, रिपीट करतं. पण रिपीट करण्याचा जो टाईम आहे तो इक्वल टाईम आहे. इक्वल टाईम नंतर ते मोशन काय होतं, रिपीट होतं. अशा मोशनला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक मोशन असं म्हणतो. ओके, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय आहे हे सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड आता बघणार आहोत, ते म्हणजे आहे ऑसिलेटरी मोशन. सेकंड मोशन आहे बघा, ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण हा टॉपिक जो आहे ऑसिलेशन्स हा ऑसिलेटरी मोशन याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. ओके, तर असं मोशन जे टू अँड फ्रो आहे. टू अँड फ्रो म्हणजे काय, पुढे मागे असं होणारं मोशन म्हणजे टू अँड फ्रो. ओके, रिपीटेडली टू अँड फ्रो, पिरियॉडिक आणि अलॉंग द सेम पाथ, या 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. मोशन कसं आहे, रिपीटेटिव्ह आहे. त्यानंतर आणखीन कसं आहे, टू अँड फ्रो आहे. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी इट इज पिरियॉडिक आणि फोर्थ प्रॉपर्टी इट इज अलॉंग द सेम पाथ. म्हणजे जर पार्टिकल एकाच पाथवर टू अँड फ्रो मूव्ह होतोय, तो पण कसा मूव्ह होतोय, रिपीटेडली मूव्ह होतोय आणि कसं आहे हे मोशन, पिरियॉडिक आहे. अशा टाईपच्या मोशनला आपण काय म्हणू शकतो, ऑसिलेटरी मोशन. आता याची डेफिनेशन काय असेल बघा, इफ पार्टिकल repeats its to and fro motion, repeats its to and fro motion along the same path after equal interval of time, then motion is called as, the oscillatory motion. ऑसिलेटरी मोशनलाच तुम्ही व्हायब्रेटरी मोशन असं सुद्धा म्हणू शकता, व्हायब्रेटरी मोशन. ओके, तर ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन सगळ्यांनी लक्षात ठेवायची. याच्यामध्ये मी तुम्हाला 4 प्रॉपर्टी सांगितल्या. त्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत तर ऑसिलेटरी मोशन हे कसलं मोशन आहे, रिपीटेटिव्ह मोशन आहे, टू अँड फ्रो मोशन आहे. त्यानंतर आणखीन काय सांगितलं, पिरियॉडिक मोशन आहे आणि काय सांगितलेलं आहे, अलॉंग द सेम पाथ. मग या 4 प्रॉपर्टी एकत्र कंबाईन केल्या की त्याची काय तयार होते, डेफिनेशन तयार होते. डेफिनेशन काय आहे बघा, इफ पार्टिकल्स repeat its to and fro motion along the same path after equal interval of time. बघा, पार्टिकल रिपीट्स म्हणजे मोशन कसलं झालं, रिपीटेटिव्ह. कसलं मोशन आहे त्याचं, टू अँड फ्रो मोशन. रिपीटेटिव्ह आहे, टू अँड फ्रो आहे. पुढं काय सांगितलंय, अलॉंग द सेम पाथ, एकाच पाथवरून ते रिपीट केलं जात आहे. आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, आणि इक्वल इंटरवल नंतर ते रिपीट होत आहे म्हणजे ते कसलं आहे तर पिरियॉडिक आहे. पिरियॉडिकची डेफिनेशन आता आपण बघितली. इक्वल इंटरवल ऑफ टाईम नंतर रिपीट होत आहे म्हणून ते कसलं आहे तर पिरियॉडिक मोशन आहे. बघा, याच्यामध्ये 4 प्रॉपर्टीज आल्या, रिपीटेटिव्ह आहे, टू अँड फ्रो आहे, सेम पाथवर आहे आणि पिरियॉडिक आहे. या 4 प्रॉपर्टी असणारं जे मोशन आहे याला आपण काय म्हणतोय, ऑसिलेटरी मोशन. आणि ऑसिलेटरी मोशनलाच दुसरं नाव आहे बघा, व्हायब्रेटरी मोशन.
काय काय सांगितलं समजलं? ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय आहे? तर जेव्हा पार्टिकल त्याचं टू अँड फ्रो मोशन रिपीट करतो अलॉंग द सेम पाथ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, त्यावेळेस त्या मोशनला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. मग ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स काय आहेत बघा? तर मोशन ऑफ पेंडुलम ऑफ द क्लॉक. ओके, मोशन कशाचं घ्यायचं? क्लॉकच्या पेंडुलमचं मोशन. ओके, सगळ्यांनी ह्या दोन्ही डेफिनिशन्स ज्या आहेत त्या नोट करून घ्यायच्यात. पहिल्यांदा ह्या दोन्ही पण डेफिनिशन्स नोट करून घ्या. आता नेक्स्ट आपण ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल पाहणार आहे बघा. बघा, हा आहे एक पेंडुलम. या पेंडुलमला ही आहे त्याची पोझिशन, इनिशियल पोझिशन. पेंडुलम ज्यावेळेस रेस्टमध्ये असेल त्यावेळेस तो या पोझिशनला असेल. या पोझिशनला आपण इथे आता ए नाव देऊयात. सपोज मी हा पेंडुलम जो आहे तो इकडे असा डिस्प्लेस केला आणि इथे पोझिशन बीला तो रीच झाला. ओके, काय केलं बघा, इथं हा सपोर्ट आहे, या सपोर्टला आपण एक पेंडुलम कनेक्ट केलेला आहे आणि हा जो पेंडुलम आहे ही त्याची इनिशियल पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन आहे आणि या पोझिशनला मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा की पहिल्यांदा ऑब्जेक्ट कसा आहे? रेस्टमध्ये आहे. ही रेस्ट पोझिशन जी आहे त्याची त्यालाच काय म्हटलं जाईल? इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हटलं जाईल किंवा काय म्हटलं जाईल? मीन पोझिशन. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट पहिल्यांदा कोणत्या पोझिशनला आहे बघा? इनिशियली मीन पोझिशनला आहे किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. त्यानंतर मी त्याला काय केला? सपोज डिस्प्लेस केला. मग डिस्प्लेस केल्यानंतर तो कुठे आला? पोझिशन बीला आला आणि इथे डिस्प्लेस केल्यानंतर मी त्याला रिलीज केला. रिलीज केल्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे हा इथं असा जाईल बघा आणि ही असेल त्याची पोझिशन सी आणि तो असा या पाथवरून काय होईल? कंटिन्युअसली असा मूव्ह होणार आहे. म्हणजे हा पाथ कसा आहे? त्याचा सेम पाथ आहे. इथून त्याला इकडे जाण्यासाठी जेवढा टाईम लागेल तेवढाच टाईम त्याला इथून इकडे जाण्यासाठी लागेल. म्हणजेच हे मोशन कसं होत आहे? तर आफ्टर इक्वल टाईम इट रिपीट इटसेल्फ. बरोबर. आता ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. इक्विलिब्रियम पोझिशनपासून एकदा तो इकडे जातो आणि एकदा इकडे जातो आहे. म्हणजे हे मोशन कसं आहे बघा? पुढे मागे या पद्धतीनं आहे. म्हणजेच काय? टू अँड फ्रो. ओके, मोशन आहे टू अँड फ्रो, एकाच पाथवर आहे, अलॉंग द सेम पाथ. रिपिटेटिव्ह आहे ना, रिपीटेडली ते परफॉर्म केलं जात आहे. म्हणजे कसं आहे? ते रिपिटेटिव्ह आहे. आणि त्यानंतर आणखीन काय सांगितलं? ते पिरियॉडिक आहे. म्हणजे त्याला बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी जेवढा टाईम लागतो तेवढाच टाईम त्याला सी पासून बी पर्यंत रिटर्न येण्यासाठी लागतो. म्हणजेच सपोज इथून तो निघाला, एका सेकंदानंतर इथे पोहोचला, तर इथून निघाल्यानंतर इथं येण्यासाठी त्याला परत एकच सेकंद लागणार आहे. म्हणजेच अलॉंग द सेम पाथ, एकाच पाथवर रिपीटेडली ते ट्रॅव्हल होत आहे. मोशन आहे टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, टू अँड फ्रो. ओके, त्यानंतर कसं आहे? आणखीन पिरियॉडिक आहे आणि म्हणून या मोशनला आपण काय म्हणतो? ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. ओके, म्हणजे इथे हा जो पेंडुलम आहे याचं मोशन हे कसलं आहे? तर ऑसिलेटरी मोशन आहे. मग अशा प्रकारचा पेंडुलम हा सिंपल पेंडुलम जो आहे तो असू शकतो किंवा आणखीन कोणता असू शकतो? तर पेंडुलम ऑफ क्लॉक. क्लॉकमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक पेंडुलम असतो, पेंडुलम ऑफ क्लॉक म्हणूया आपण. अशा प्रकारे हा जो पेंडुलम आहे हा एक तर सिंपल पेंडुलम असेल किंवा कोणता पेंडुलम असेल? पेंडुलम ऑफ क्लॉक. घड्याळं असतात त्याच्यामध्ये सुद्धा असा पेंडुलम असतो. तो प्रत्येक एका तासानंतर काय होत असतो? त्याचा साऊंड येतो आणि तो पेंडुलम मोशनमध्ये जातो. बरोबर. म्हणजे पेंडुलम ऑफ क्लॉक हे सुद्धा कसलं मोशन आहे? ऑसिलेटरी मोशन आहे. मग इथे आता मी एक्झाम्पल काय सांगितलं? तर मोशन ऑफ सिंपल पेंडुलम किंवा मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक हे जे आहे हे कसलं मोशन आहे? ऑसिलेटरी मोशन आहे. त्यानंतर बघा, सपोज एखादी स्प्रिंग आहे, स्प्रिंग, हां ही स्प्रिंग आहे सपोज, आणि या स्प्रिंगला मी कॉम्प्रेस केलं. ओके, वरून काय केलं? असं फोर्स अप्लाय केला आणि प्रेस केलं आणि सोडून दिलं. सोडून दिल्यावर काय होईल? त्याचे
ऑसिलेशन्स चालू होतील, म्हणजे ती स्प्रिंग अप अँड डाऊन अशी होईल, बरोबर. म्हणजे टू अँड फ्रो मोशन असेल, म्हणजे हे सुद्धा कसलं मोशन आहे तर ऑसिलेटरी मोशन आहे. म्हणजे काय, मोशन ऑफ स्प्रिंग. ओके, स्प्रिंगचं मोशन हे सुद्धा कसलं आहे तर ऑसिलेटरी मोशन, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, व्हायब्रेटरी मोशन असं म्हणू शकता, बरोबर. त्यानंतर आणखीन मोशन सांगते बघा तुम्हाला मी, मोशन ऑफ नीडल ऑफ सिविंग मशीन. मोशन ऑफ नीडल ऑफ सिविंग मशीन. शिलाई मशीन जी असते त्या शिलाई मशीनमध्ये जी नीडल आहे, सुई आहे, तिचं मोशन बघा, मशीन ज्या वेळेस चालू होते त्यावेळेस ती सुई जी आहे ती अशी अप अँड डाऊन होत असते. मग तिचं मोशन सुद्धा कसलं झालं, ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. मग इथे आपण काही एक्झाम्पल्स बघितले. एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं मी, मोशन ऑफ. आता इथे हा जो आहे हा स्पियर, याला काय म्हटलं जातं तर बॉब असं म्हटलं जातं. या स्पियरला काय म्हटलं जातं, बॉब म्हटलं जातं. मग मोशन ऑफ bob of simple pendulum, this is oscillatory motion. Then motion of bob of pendulum of the clock, this is also oscillatory motion. Next is motion of the spring, okay, this is also oscillatory motion. Next, motion of needle of sewing machine, शिलाई मशीनची जी निडल आहे तिचं जे मोशन आहे ते सुद्धा कसलं मोशन आहे तर ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन आहे. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्याच्यावर एक स्ट्रिंग कनेक्टेड असते. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवर स्ट्रिंग कनेक्टेड असते आणि त्या स्ट्रिंगला आपण काय करतो, प्लग करतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावर स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि ते आपल्याला साऊंड करायचं आहे, तर त्यावेळेस काय करणार आपण, त्याची स्ट्रिंग आहे ना ती प्लग करणार. प्लग केल्यानंतर ती स्ट्रिंग जी आहे ती अशी काय होणार, व्हायब्रेट होणार, बरोबर. मग तिचे जे व्हायब्रेशन्स आहेत, व्हायब्रेशन्स ऑफ string connected in the musical instrument, this is also oscillatory motion or vibratory motion. आणखीन एक एक्झाम्पल लक्षात ठेवलं इथे आपण आता काय सांगितलं मी की मोशन ऑफ काय सांगितलं, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग कनेक्टेड इन द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट किंवा व्हायब्रेशन्स ऑफ द स्ट्रिंग विच इज कनेक्टेड इन द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, दिस इज ऑल्सो व्हायब्रेटरी मोशन ऑर ऑसिलेटरी मोशन. आत्ता आपण इथे ऑसिलेटरी मोशनचे काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट टर्म बघायचे आहे, व्हॉट इज मीन्ड बाय द ऑसिलेशन. आता ऑसिलेशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट टर्म इज ऑसिलेशन. आता ऑसिलेशन म्हणजे काय बघा, तर ज्या वेळेस एखादा ऑसिलेटरी मोशन आहे त्या ऑसिलेटरी मोशनमध्ये पार्टिकल काय करतो तर सेम मुवमेंट्स अगेन अँड अगेन परफॉर्म करतो. जसं आत्ता आपण एक पेंडुलमचं एक्झाम्पल बघितलं. हा पेंडुलम होता. पेंडुलम सपोज मी इकडे डिस्प्लेस केला, इथे आला आणि नंतर काय केला मी इथून रिलीज केला. रिलीज केल्यानंतर तो इकडे जाईल, जेवढं डिस्टन्स त्याला मी इकडे घेतलं होतं तेवढंच डिस्टन्स तो इकडे वर जाणार आहे. म्हणजे ह्या पोझिशनपासून जेवढं डिस्टन्स इकडे आहे तेवढंच डिस्टन्स इकडे असणार आहे. ही पोझिशन म्हणजे कोणती असणार आहे, इक्विलिब्रियम पोझिशन. आणि ह्या दोन पोझिशन्स ज्या आहेत लक्षात ठेवा, ही पोझिशन कोणती आहे तर इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन ही जी पोझिशन आहे तिला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. ही सुद्धा कोणती आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, म्हणजेच ज्या वेळेस ऑसिलेटरी मोशन होतं त्यावेळेस जे दोन एंडिंग पॉईंट आहेत त्याला काय म्हटलं जाईल, एक्स्ट्रीम पोझिशन्स. आणि जो मीन पोझिशनचा पॉईंट आहे रेस्ट कंडिशनमधला त्याला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम पोझिशन ऑर मीन पोझिशन. ओके, सगळ्यांना समजलं का बघा. याच्यामध्ये दोन पोझिशन, एकतर मीन पोझिशन आहे किंवा इक्विलिब्रियम पोझिशन आहे. मीन म्हणजे रेस्टमध्ये असतानाची पोझिशन म्हणजे असेल मीन पोझिशन, त्यालाच म्हटलं जाईल इक्विलिब्रियम पोझिशन. आणि ज्या वेळेस पार्टिकल हा डिस्प्लेस होतो मीन पोझिशनपासून त्यावेळेस तो मॅक्झिमम ज्या डिस्टन्सला जातो ती त्याची फायनल पोझिशन म्हणजे कोणती असते तर एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग आता एक ऑसिलेशन म्हणजे काय बघा, तर ज्या वेळेस याला डिस्प्लेस केला त्यावेळेस सपोज हा ए
बी सी असं लिहिले आपण नावं. तर ए पासून तो कुठे जातो, सी पर्यंत जातो, सी पासून रिटर्न परत ए ला येतो आणि हे जे त्याचं मोशन आहे हे रिपीटेडली इक्वल टाईम नंतर काय होत असतं, परफॉर्म होत असतं. म्हणजे काय झालं तर सेम प्रकारची मूवमेंट, सेम टाईपची मूवमेंट ही रिपीटेडली काय होत गेली, रिपीट होत गेली. ओके, सेम मूवमेंट काय झाली इथे रिपीट झालेली आहे. मग अशा प्रकारची सेम मूवमेंट रिपीट होते कोणत्या मोशनमध्ये, ऑसिलेटरी मोशनमध्ये. आणि अशा प्रकारच्या मूवमेंटचा एक सेट म्हणजे काय असतं, एक ऑसिलेशन. आता एक सेट म्हणजे कसला सेट, तर जेव्हा पार्टिकल इथून रिलीज केला त्यावेळेस बघा इथून तो कुठे जाणार, सी पोझिशनला, सी पासून परत कुठे येणार, ए पोझिशनला. म्हणजे इथून तो तिकडे गेला आणि परत तिथून इथं आला. मग हे जे मोशन आहे की स्वतःच्या जागेवर तो रिटर्न येतो. ओके, पुढे जातो आणि परत आहे त्या जागी रिटर्न येतो. ही जी त्याची एक सेट आहे मुवमेंटचा त्याला काय म्हटलं जाईल, एक ऑसिलेशन. ओके, ऑसिलेशन म्हणजे काय बघा, इन ऑसिलेटरी मोशन, इन ऑसिलेटरी मोशन particle repeats same set of movements again and again. Such one set of movement is called as one oscillation. वन ऑसिलेशन म्हणजे काय बघा, इन ऑसिलेटरी मोशन पार्टिकल रिपीट्स सेम सेट ऑफ मुवमेंट्स अगेन अँड अगेन. ऑसिलेटरी मोशनमध्ये सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन परफॉर्म केले जातात. मग अशा प्रकारच्या मुवमेंटचा एक सेट म्हणजे काय, एक ऑसिलेशन. आणि आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की एक ऑसिलेशन म्हणजे काय, एका जागी आहे तिथून तो दुसऱ्या एका जागी गेला, तिथून परत तो आहे त्या जागी रिटर्न आला. हे जे त्याचं एक कंप्लीट मोशन आहे याला काय म्हणायचं, एक ऑसिलेशन. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, वन ऑसिलेशन म्हणजे काय. आता ऑसिलेशन म्हणजे काय बघितलं आपण. नेक्स्ट आपण पाहणार आहोत पिरियॉडिक टाइम किंवा पिरियड ऑफ ऑसिलेशन. पिरियड ऑफ ऑसिलेशन आणि याचा सिम्बॉल जो आहे तो आहे कॅपिटल टी. पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय असणार बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल टू complete one oscillation is called as the period of oscillation. पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. पार्टिकलला त्याचं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे इथून हा पेंडुलम आहे, इथून सपोज निघाला पार्टिकल, इथं त्याला जायचं आहे, मग ए पासून सी पर्यंत इथून जाण्यासाठी. ओके, आता एक ऑसिलेशन कंप्लीट करायचं म्हणजे काय करायचं तर ए टू सी जायचं आणि परत बॅक एला यायचं. ओके, ए टू सी गेला, परत रिटर्न कुठे आला, एला आला आणि इथे एक ऑसिलेशन त्याचं कंप्लीट झालं. आणि या ऑसिलेशनसाठी सपोज 2 सेकंद एवढा टाईम लागला तर 2 सेकंद हा काय झाला, पिरियड ऑफ ऑसिलेशन झाला. आलं लक्षात. एक ऑसिलेशन, अशा प्रकारे एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागेल त्याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑफ ऑसिलेशन. आणि त्याचा टाईम सिम्बॉल जो आहे तो काय आहे बघा, कॅपिटल टी हा सिम्बॉल आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. आता फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन सिम्बॉल आहे एन. आता याचे डेफिनिशन काय बघा, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed by a particle in unit time is called as the frequency of oscillation. आता फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय बघा, तर युनिट टाईममध्ये म्हणजेच 1 सेकंद एवढ्या टाईममध्ये पार्टिकल किती ऑसिलेशन्स परफॉर्म करतो
ते नंबर ऑफ ऑसिलेशन्स म्हणजे काय असतील तर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स. ओके, सगळ्यांना समजलं का बघा. फर्स्ट आपण इथे आता काय बघितलं, व्हॉट इज मीन्ड बाय द ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजे काय तर इन ऑसिलेटरी मोशन पार्टिकल repeats same set of movements again and again. Such one set of movement is called as the one oscillation. Next is the period of oscillation. What is meant by the period of oscillation? Time taken by particle to complete one oscillation is called as the period of oscillation. Next is the frequency of oscillation. The number of oscillations completed by a particle in unit time is called as the frequency of oscillation. ओके, सगळ्यांनी ह्या तिन्ही डेफिनिशन्स नोट करून घ्यायचे आहेत. झालं. त्यानंतर बघा, नेक्स्ट सिंपल टाइप ऑफ ऑसिलेटरी मोशन. सिंपल टाइप ऑफ ऑसिलेटरी मोशन इज SHM. आणि SHM म्हणजे काय तर सिंपल हार्मोनिक मोशन. लक्षात ठेवायचं हे सगळ्यांनी की ऑसिलेटरी मोशन जे आहे त्या ऑसिलेटरी मोशनचा फंडामेंटल टाईप किंवा सिंपल टाईप जो आहे तो कोणता आहे तर SHM आहे. आणि SHM म्हणजे काय तर सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशनचा शॉर्ट फॉर्म म्हणजे काय SHM. आणि SHM म्हणजेच काय असतं तर ऑसिलेटरी मोशन. ओके, SHM हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं पाहिजेत तर SHM म्हणजे काय आहे तर ऑसिलेटरी मोशन आहे. ओके, आणि ऑसिलेटरी मोशनचा हा सिंपल टाईप आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आता हे जे SHM आहे म्हणजे जर स्ट्रेट लाईन पाथ असेल, स्ट्रेट लाईन पाथवरून सपोज ऑसिलेटरी मोशन परफॉर्म झालं तर हे जे SHM आहे याला म्हटलं जातं लिनियर SHM. त्यानंतर जर कर्ववरून परफॉर्म झालं तर त्याला म्हटलं जाईल अँग्युलर SHM. ओके, अँग्युलर SHM. आता इथे काय काय सांगितलं हे खूप महत्त्वाचं आहे बघा. ह्या तिन्ही टर्म्स आपल्याला समजल्या पाहिजेत. SHM म्हणजे काय सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ऑसिलेटरी मोशनलाच आपण व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. ऑसिलेशन्सला व्हायब्रेशन्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ऑसिलेशन आणि व्हायब्रेशन हे डिफरंट आहेत का नाही. ऑसिलेशनलाच आपण काय म्हणतो व्हायब्रेशन्स असं म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजेच काय व्हायब्रेटरी मोशन. लक्षात ठेवा. त्यानंतर पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजेच काय असतो पिरियड ऑफ व्हायब्रेशन. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. ओके, पण ज्या वेळेस आपण पिरियड ऑफ व्हायब्रेशन याची डेफिनिशन लिहितोय त्यावेळेस काय येणार आहे बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज द पिरियड ऑफ व्हायब्रेशन. आणि ज्यावेळेस आपल्याला पिरियड ऑफ ऑसिलेशन असं विचारतात त्यावेळेस काय लिहायचं टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज द पिरियड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये ऑसिलेशन दिलं असेल तर आपल्या ॲन्सरमध्ये ऑसिलेशन हा वर्ड यूज केला गेला पाहिजे. जर क्वेश्चनमध्ये व्हायब्रेशन हा वर्ड दिला असेल तर आपल्या ॲन्सरमध्ये सुद्धा कोणता वर्ड यूज केला पाहिजे व्हायब्रेशन. पण दोन्ही डिफरंट नाही. ऑसिलेशन म्हणजेच काय असतात तर व्हायब्रेशन्स असतात. ओके, तर आत्ता मी इथे काय सांगितलं तर ऑसिलेशन्स म्हणजेच व्हायब्रेशन्स आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजेच व्हायब्रेटरी मोशनचा एक फंडामेंटल टाईप किंवा सिंपल टाईप जो आहे त्याला आपण काय म्हणतोय तर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि त्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं SHM असं म्हटलं जातं. आता ऑसिलेटरी मोशन हे दोन प्रकारच्या पाथवर असू शकतं. ऑसिलेटरी मोशन कोणत्या प्रकारच्या दोन पाथवर असेल बघा, एकतर ते असेल स्ट्रेट लाईनवर किंवा कशावर असेल तर आर्क म्हणजेच काय असेल कर्व असेल. ओके, तर त्या कर्ववर सपोज असेल किंवा स्ट्रेट लाईनवर असेल. अशा प्रकारे ऑसिलेटरी मोशन दोन पाथवर कॅरी केलं जाईल. सपोज आत्ता सांगितल्याप्रमाणे की निडल आहे, निडल सिविंग मशीनची निडल आहे ती अशी काय होते अप अँड डाऊन होतीये. मग इथे तिचा पाथ कसा आहे तर स्ट्रेट लाईन आहे.
ओके. पण असा सपोज कर्व पाथ आहे आणि त्याच्यावरून असं मोशन काय होतं आहे, रिपीट होत आहे, तर ते काय झालं, कर्ववरचं मोशन झालं. मग आता हे मोशन्स जे आहेत हे ऑसिलेटरी मोशन आहेत, ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरीज मोशन आहेत. पण एक प्रकार आहे की स्ट्रेट लाईनवर आहे आणि दुसरा टाईप कोणता आहे तर कर्ववर आहे. म्हणजे ऑसिलेटरी मोशन जर तुमचं स्ट्रेट लाईनवर असेल तर त्या मोशनला काय म्हणायचं, लिनियर SHM. SHM म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन. ओके. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईनवर कॅरी केलेलं, म्हणजे स्ट्रेट लाईनवरचं ऑसिलेटरी मोशन, त्याला वर्ड कोणता यूज केला जाईल, लिनियर SHM. जर सर्कलचा आर्क आहे आणि त्या आर्कवर किंवा कर्ववर जर ऑसिलेटरी मोशन परफॉर्म केलं जात असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार आहे तर अँग्युलर SHM. अशा प्रकारे SHMचे पण दोन टाईप्स आहेत, ऑसिलेटरी मोशनचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे लिनियर SHM, सेकंड टाईप आहे अँग्युलर SHM. लिनियर SHM म्हणजे काय, इफ ऑसिलेटरी मोशन इज कॅरीड अलॉंग अ स्ट्रेट लाईन देन द मोशन इज लिनियर SHM. If the oscillatory motion is carried along a curve then it is called as the angular SHM. अशा प्रकारे SHM चे सुद्धा दोन टाईप असतील. आता मी इथे एक स्टेटमेंट लिहिते, हे खूप महत्त्वाचं आहे बघा. एव्हरी ऑसिलेटरी मोशन is periodic. Every oscillatory motion is periodic, but every periodic motion is not oscillatory. लक्षात ठेवायचं आहे बघा. काय सांगितलं की ऑसिलेटरी असणारं प्रत्येक मोशन हे कसं आहे, पिरियॉडिक आहे. ऑसिलेटरी मोशन आहे, अशा प्रकारचं ऑसिलेटरी प्रत्येक मोशन हे कसलं असतं, पिरियॉडिक असतं. पण प्रत्येक पिरियॉडिक मोशन हे ऑसिलेटरी असलंच असं नाही. बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक मोशन, बट एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. आता याचं एक एक्झाम्पल सांगते मी. एक्झाम्पल बघा, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन जे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच UCM. UCM म्हणजे काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता UCM जे आहे ते कसलं मोशन आहे तर सर्कलवरचं मोशन आहे, बरोबर. मग सर्कलवर हे जे मोशन होत आहे हे पिरियॉडिक आहे. UCM हे कसलं मोशन आहे बघा. सपोज मी इथे सर्कल ड्रॉ करते. UCM म्हणजे काय, सपोज इथून पार्टिकल निघाला A पोझिशनपासून, या डायरेक्शनमध्ये असं तो ट्रॅव्हल होतोय, बरोबर. आणि इक्वल टाईम नंतर परत तो कुठे येतो, A ला येतो. म्हणजे हे मोशन जे आहे त्याचं हे इक्वल टाईम नंतर काय केलं जात आहे, रिपीट केलं जात आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे हे कसलं मोशन आहे, पिरियॉडिक आहे. पण हे मोशन ऑसिलेटरी आहे का, नाही. हे मोशन ऑसिलेटरी मोशन नाही. कारण ऑसिलेटरी मोशनसाठी 4 प्रॉपर्टी नेसेसरी आहेत. कोणत्या 4 प्रॉपर्टी पाहिजेत तर फर्स्ट आहे ते मोशन टू अँड फ्रो पाहिजे. ओके. आता तेच आपण इथे चेक करूया. हे टू अँड फ्रो मोशन आहे का, टू अँड फ्रो म्हणजे असं मोशन. ओके. टू अँड फ्रो मोशन आहे का, नाही. हे कसलं मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे याच्याकडे टू अँड फ्रो ही प्रॉपर्टी नाही आहे. ओके. सेकंड प्रॉपर्टी मी सांगितली की रिपिटेटिव्ह पाहिजे. आता हे मोशन तर रिपिटेटिव्ह आहे. ओके. त्यानंतर थर्ड पिरियॉडिक पाहिजे. पिरियॉडिक आहे, सेम पाथवर पाहिजे. सेम पाथवर सुद्धा आहे. म्हणजे याच्याकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या 3 प्रॉपर्टीज आहेत, रिपिटेटिव्ह आहे, पिरियॉडिक आहे, अलॉंग द सेम पाथ ते पण आहे. ओके. पण कोणती प्रॉपर्टी नाही याच्याकडे तर टू अँड फ्रो ही प्रॉपर्टी नाही आहे. आणि लक्षात ठेवा की या 4 प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय झाल्या तरच मोशन कसं असेल, ऑसिलेटरी. ओके. ज्या मोशनमध्ये या 4ही प्रॉपर्टीज सॅटिस्फाय केल्या जातात ते मोशन कसलं असतं, ऑसिलेटरी मोशन असतं. जर या 4 प्रॉपर्टीमधली एक जरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली नाही तर ते मोशन ऑसिलेटरी मोशन होत नाही. 4ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या तरच ऑसिलेटरी, आणि एक प्रॉपर्टी जरी ह्यातली सॅटिस्फाय होत नसेल तरी ते मोशन ऑसिलेटरी होऊ शकत नाही. मग आता या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रिपिटेटिव्ह आहे, सेम पाथवर आहे, पिरियॉडिक आहे, या 3 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात.
पण हे मोशन टू अँड फ्रो नाही आहे, म्हणून हे ऑसिलेटरी मोशन नाही. मग आता हे पिरियॉडिक होतं पण तरी पण ते ऑसिलेटरी नाही आहे. ओके, पण ऑसिलेटरी असणारं प्रत्येक मोशन हे कसलं असलं पाहिजे, कंपल्सरी ते पिरियॉडिक असलंच पाहिजे. ओके, म्हणजे एव्हरी ऑसिलेटरी मोशन मस्ट बी और इट शुड बी पिरियॉडिक. ओके, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियॉडिक बट एव्हरी पिरियॉडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. आणि या स्टेटमेंटचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी की कोणतं एक्झाम्पल आहे, UCM. एव्हरी पिरियॉडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी. त्याचं एक्झाम्पल कोणतं, UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कारण तो टू अँड फ्रो मोशन नाही. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे ना. बघा आज आपण काय काय बघितलं, तर ऑसिलेशन्स हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट बघितला की ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, त्यानंतर ऑसिलेशन्स, पिरियड ऑफ ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन या टर्म्स बघितलेल्या आहेत. सगळ्यांनी आजच्या लेक्चरमध्ये जे काही झालेलं आहे ते व्यवस्थित स्टडी करायचं आहे. ओके.